इंडिगो कलर मला खूप आवडतो. खूप सारे ड्रेस आहेत म्हणजे इंडिगो. नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे संडे आणि मी नाश्त्याला मालपोहे बनवलेत. तसे तर नेहमी बनवले जात नाहीत, कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा असे होतात. आणि आज मी काही शॉपिंग केली आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करूयात, कारण की तुम्हाला सुद्धा माझे ड्रेस खूप आवडतात, तर ते सुद्धा पुढे शेअर करते. नेहमीच तुम्हाला मोटिवेशन आवडतं म्हणून तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते. तर ना, परवा एका मैत्रिणीचा फोन आलेला. तिचा मुलगा आणि मुलगी दोघे पण बाहेरच्या देशामध्ये शिकण्यासाठी गेलेत. ती बोलत होती की तिला ना खूप एकटेपणा आलाय, खूप कंटाळवाण वाटतंय सगळं. म्हणते एवढी वर्षी कशी भुरकन उडून गेली काही कळालं सुद्धा नाही, आणि आता अचानक एवढा वेळ मिळतोय की त्या वेळेचं करायचं काय असा प्रश्न पडतोय. आणि वेळ आहे म्हणून काही करायचं म्हटलं तर खूप थकायला सुद्धा होतंय. आणि आता असं मागं आयुष्याकडे वळून बघितलं ना की खूप काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असं वाटतंय. सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता वय कधी हातातून हळूच निसटून गेलं कळालं सुद्धा नाही. खरं आहे ना मैत्रिणींनो, हे वय हळूहळू निसटत चाललंय आणि आपण मात्र आहोत तिथेच आहोत असं किती जणींना वाटतंय. मग नंतर असं मनाला रिग्रेट होतं आणि इतरांना दोष देण्यात पण काही पॉईंट नसतो, कारण त्यांनी काय ते तुम्हाला सांगितलेलं नसतं, तर तुम्ही स्वतःच ते स्वीकारलेलं असतं. त्यामुळे जे आहे ते आत्ता आहे असं समजून आयुष्याचा आनंद घ्यायला पाहिजे, नाही का? चला, तर आज ना सकाळी वॉकिंगला जाणं झालं नव्हतं, तर म्हटलं चला बाजारात जायच्या आधी ना थोडंसं वॉकिंग करून येऊया. तर आमच्या इथंच एक गार्डन आहे, तर खूप दिवसानंतर आम्ही आज इकडे आलेलो. खूपच सुंदर आहे. आणि इथेही काय सूचना लिहिली आहे बघा, मगरींपासून सावधान. तर या तळ्यामध्ये ना खूप साऱ्या मगरी आहेत. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण खरंच या तळ्यामध्ये खूप मगरी आहेत. आणि मला सुद्धा पहिल्यांदा जेव्हा मी आली होती ना तेव्हा विश्वास बसत नव्हता, पण मी स्वतः बघितलेला आहे. आत्ता हा तलाव असा चांगला सुशोभित केला आहे, पण खूप वर्षांआधी ना असाच होता. तर तो जो मधला टापू दिसतोय ना बघा हिरवागार, तर तिथे खूप साऱ्या मगरी असतात आणि अशा वरती पण येऊन बसलेल्या दिसतात, पण आत्ता त्या दिसत नाही आहेत. आणि खूप छान असं इथं गार्डन केलेलं आहे, वॉकिंग ट्रॅक आहे आणि खूपच निसर्गरम्य असं आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात. तर आता तुम्हाला वाटेल की मी नेहमी काय असा निसर्ग तुमच्याशी शेअर करत असते, तर खरं सांगू का, तर ही एक थेरपी आहे. जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये फिरायला जाता ना, तर तेव्हा तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि इथल्या तळ्यामध्ये खूप सारे छोटे छोटे मासे आहेत, त्यामुळेच अशा ठिकाणी जेव्हा आपण फिरायला जातो ना तेव्हा मनातील स्ट्रेस, निगेटिव्हिटी कुठच्या कुठे निघून जाते आणि मन शांत होतं. आणि ही बघा काय सिनरी आहे, एकदम लँडस्केप चित्र काढल्यासारखं दिसतंय ना. आणि हे सगळं बघून आपोआपच आपलं मन एकदम फ्रेश, आनंदी होऊन जातं. आजकालचे आपण सतत पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी याच्यावरती बोलत असतो ना, याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे निसर्गामध्ये फिरायला जाणं. आणि इथं बाजूला ना इतकी सुंदर सुंदर फुलांची झाडं लावलेत ना. मोगरा तर केवढा लावलाय बघा. आत्ता फुलं दिसत नाहीत, पण सकाळी जेव्हा ही फुलं उमलत असतील ना तेव्हा किती छान वाटत असेल. खरंच एकदा सकाळी सुद्धा जायला पाहिजे इथे. आणि इथलं वातावरण बघून आहे ना असं वाटलं इथं प्राणायाम करायला पाहिजे. पण नंतर मनात विचार आला, मी इथं डोळे बंद करून बसायचे आणि मगर बाजूला येऊन बसायची. पण असं काही नाही आहे, इथे बाहेर येत नसाव्यात बहुतेक, मला एवढं काही माहिती नाही, कारण एवढी लोक बाजूनी फिरतात म्हणजे कदाचित बाहेर येत नसाव्यात. आणि इथं बघा तुळशीची एवढी सगळी रोपं आहेत ना, ऑक्सिजनच ऑक्सिजन. ती पण माणूस कंटाळलेला असला ना तरी 2 गोष्टींनी नक्कीच आनंदित होतो, ते म्हणजे लहान मुलांना खेळताना बघून आणि अशी छान छान पानं, फुलं, निसर्ग बघून. त्यात आनंद कशात शोधायचा हे आपल्या मनावरती आहे. मला मात्र खूपच फ्रेश वाटलं. इथे एक 2-3 राऊंड मारले ना तरी खूप फ्रेश वाटलं. त्याच्यानंतर मग आम्ही इथं जो रिलायन्स ट्रेंड्स मॉल आहे ना तर तिथं गेलो. याच्या आधी सुद्धा मी तुमच्याशी खूप वेळा शेअर केलेलं आहे. खूप सुंदर ड्रेस, कुर्ती आणि प्लाझो वगैरे असतात आणि सेलमध्ये 70%, 50% ऑफ वगैरे होतात. खरेदी केली खरं, पण तिथं आता शूट करायला अलाउड नव्हतं, म्हणून घरी गेल्यानंतर तुम्हाला ही खरेदी दाखवते. आहे. नमस्कार मैत्रिणींनो, तर आता जुलै महिन्यामध्ये जवळजवळ सगळ्याच दुकानांमधून सेल सुरू झालेला असतो. तर त्या सेलमधून खरेदी करायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण कधी कधी ना काही गोष्टी असतात त्या आपल्याला घ्याव्याशा वाटतात, पण त्या आपण कधीतरी वापरत असतो. उदाहरणार्थ कपड्यांच्या बाबतीत म्हणते मी, 1 पीस वगैरे असतात ना, तर ते आपल्याला घ्यावेसे वाटतात, पण ते आपण कधीतरीच वापरणार असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती जास्ती खर्च करावासा वाटत नाही. आणि जे ब्रँडेड 1 पीस वगैरे असतात ना तर ते जरा कॉस्टलीच असतात. तर अशा सेलमधून ते आपल्याला बऱ्यापैकी ऑफरला मिळू शकतात. तर अशा गोष्टी घेण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे गरज नसताना सेलमधून वस्तू घेणं हे चुकीचंच आहे. परंतु कपडे तर आपण नेहमी आता घेतच असतो, आणि त्यातून सेलमधून जर आपल्याला चांगले कपडे ऑफरमध्ये मिळत असतील तर ते घ्यायला काहीच हरकत नाही. आमच्या इथे जे रिलायन्स ट्रेंड्स मॉल आहे तर तिथून मी नेहमी खरेदी करत असते, तुमच्याशी शेअरसुद्धा करत असते. चांगले असतात तिथे कपडे, ड्रेस वगैरे. तर आता तिथे सुद्धा चांगली ऑफर चालू होते. म्हणजे काही कुर्त्यावरती वगैरे जवळजवळ 70% सुद्धा ऑफर होती. तर तिथून मी एक 3-4 ड्रेस घेऊन आलेले आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त नाही, 3च आणलेत कुर्ते मी तिथून, कारण मला जेवढे आवडले तेवढेच मी घेऊन आली आहे. आणि ते पण फार कॉस्टली नाही आहेत. 450, 550 वगैरे असेच आहेत. तर हा एक इंडिगो कलरचा आहे आणि मी अजून त्याचे टॅग पण काढलेले नाही आहेत. 449, 450 रुपयाचा आहे.
इंडिगो कलर मला खूप आवडतो. खूप सारे ड्रेस आहेत म्हणजे इंडिगो कलरचे, पण हा सुद्धा छान वाटला. आणि तिथलं एक वैशिष्ट्य आहे की त्याचं जी क्वालिटी असते ना ती खूप चांगली असते. म्हणजे जरी 450 550चे असतील ना कुर्ते, तरीसुद्धा त्याची क्वालिटी खूप छान असते. तर याचीसुद्धा बघा खूप क्वालिटी छान आहे आणि लुकसुद्धा खूप छान असतो. तर यालासुद्धा बघा व्ही गळा आहे, त्यामुळं खूप छान वाटतं हे घातल्यानंतर. त्याच्यानंतर ह्याच्यावरती किती ऑफर होती माहिती नाही मला, पण 450लाच आहे हा. त्याच्यानंतर खूप सुंदर कुर्ती की वन पीस काहीतरी आहे, हे दाखवते. हे बघा, तर खूप सुंदर आहे. मी तुम्हाला हे ड्रेस आहे ते घालून सुद्धा दाखवते. तर हा आहे ना, तो कितीचा आहे, 999चा आहे, 999चा आहे. आणि हा मला 70% ऑफमध्ये किती होतात, 250 की किती होतात ना, तर तेवढ्याला मिळालेला आहे. क्वालिटी पण खूप सुंदर आहे खरंच. आणि ॲक्च्युली मला हा घ्यायचा नव्हता. जर हा 1000 रुपयाला असता तर कदाचित मी घेतला नसता, पण ऑफरमध्ये होता आणि असे कधी ना कधीतरी आपण वन पीस हे वापरतोच, त्याच्यामुळे म्हटलं हे घेऊयात. आणि हा एक थोडासा वेगळा, याला अशी कॉलर आहे आणि कलर माझ्याकडे असा नव्हता म्हणून मी हा सुद्धा घेतला. हा सुद्धा मला ऑफरमध्ये मिळालेला आहे. हा 499 म्हणजे 500चा आहे. तर असे 3च ड्रेस मी आणलेले आहेत कुर्ते. तर आता हे 3ही कुर्ते आहेत ते मी तुम्हाला घालून दाखवते. त्याच्याबरोबर ना हे 3 कुर्ते घेतल्यानंतर एक हे पण मिळाले बघा, कुपन पण मिळाले 500 रुपयाचं. म्हणजे फायद्यामध्येच आहोत आपण. बिल पण आहे, किती बिल झालेलं, 1197 बिल झालं आणि त्याच्यावरती हे 500 रुपयांचं कुपनसुद्धा मिळालं. हे कधी घ्यायचं आहे, सप्टेंबरमध्ये घ्यायचं बहुतेक, 500 रुपयाच्या कुपनचं ड्रेस. तर असं रिलायन्समध्ये खरेदी केली ना तर ती फायद्याचीच ठरते. आणि असे आपल्याला कुर्ते वगैरे लागतात आणि मी शक्यतो असे साधे कुर्ते वगैरे असतात ना रेग्युलर यूजसाठी, तर ते खूप लागतात. त्याच्यामुळे मग असे 450 500चे घेतले तर आपल्याला सुद्धा फार खर्च केल्याचं असं वाईट वाटत नाही. त्यामुळं मी तिथून नेहमी कुर्ते वगैरे घेत असते. जो ड्रेस आहे मी आज घातलेला, तर तो फ्लिपकार्टवरून घेतलेला आणि मी तो तुमच्या शेअरसुद्धा केलेला मागच्या वेळेला. तर तो अजून वापरलाच नव्हता, तर म्हटलं चला आज हा ड्रेस घालूयात. तर हा बघा कितीला आहे, 999चा आहे. हे जे आहे ना फिग, त्याचे खूप चांगले असतात कुर्ते वगैरे, वन पीस असतात. तर ते आता इतक्या छान ऑफरला मला मिळालेला आहे हा कुर्ता. ते बघा तुम्हाला दिसत असेल किती आहे, 239 रुपये, तेवढ्याला हा मिळालेला आहे. हा वन पीस घातल्यानंतर किती सुंदर दिसतोय बघा. आणि याचं मटेरियलसुद्धा इतकं छान सॉफ्ट आहे ना, आणि लुकसुद्धा खूप छान दिसतोय. याला मध्ये असा एक बेल्ट आहे, तर तो मी असं साईडला बांधला आहे. आणि स्लीवसुद्धा खूप सुंदर आहेत, गळासुद्धा व्ही गळा आहे. मला ना हे जे ट्रेंड्समधले कुर्तीज किंवा वन पीस ड्रेस काय असतात ना, तर त्याचं ना एक गोष्ट आवडते, म्हणजे ना डिटेलिंग खूप सुंदर असतं. जे एखादा ड्रेस किंवा कुर्ता आपण घेतो किंवा आपल्याला शिवायचं असतं ना, तर आपण असा विचार करतो नाही हे असं पाहिजे ते तसं पाहिजे. तर जेव्हा आपण असे परफेक्ट असं स्टिच केलेला कुर्ता किंवा ड्रेस बघतो ना, तेव्हा खरंच खूप आनंद होतो. आणि त्यातल्या त्यात जर कमी किमतीला एवढ्या सगळ्या डिस्काउंटमध्ये एखादी गोष्ट आपल्याला मिळत असेल तर मग काय विचारायलाच नको. आणि अशी 1000 रुपयाची गोष्ट 250 रुपयाला, म्हणजे आपणा बायकांना तरी लाखो रुपयांची बचत केल्यासारखंच वाटतं नाही का. क्वालिटीशी पण तडजोड नाही आहे अजिबात. अगदी कमी किमतीला मिळते म्हणून काही घेऊन नाही यायचं. आणि हा दुसरा एक इंडिगो कलरचा आहे कुर्ता, तो तर 450लाच आहे मला वाटतंय. आणि खरंच क्वालिटी 450च्या मानाने खूपच सुंदर आहे. आणि इथले जे ड्रेस असतात ना, तर ते वापरून वापरून आपल्याला कंटाळा येतो, पण खराब होत नाहीत असा माझा अनुभव आहे. यांचं काही प्रमोशन वगैरे करत नाही मी, आत्तापर्यंत जेवढे घेतलेत त्यावरून सांगते. आणि साधेच असतात पण घातल्यानंतर किती छान लुक येतो बघा. आणि कुर्तीजमध्ये मी नेहमी लार्ज साईज घेते, म्हणजे मला मिडियम साईज होतो पण तरी पण मी लार्ज घेते, कारण की धुतल्यानंतर वगैरे श्रिंक झालं तर मग काय करायचं. लार्ज असलं की ते अल्टर तरी करता येतं. आणि बहुतेक वेळा माझे सगळे जे कुर्ते असतात ते कॉटनचेच असतात. तर या कुर्तीला सुद्धा थोडं अल्टर करायला पाहिजे आहे, पण मला शक्यतो लूज आवडतात, कम्फर्टेबल वाटते. इंडिगो कलर ऑल टाईम फेवरेट. आणि हा एक थोडासा वेगळा कुर्ता होता, आणि कलर पण आणि त्याची कॉलर पण, एकूणच त्याचा लुकच वेगळा होता. आधी मला वाटलं की तो कॉर्डसेट वगैरे आहे की काय, म्हणजे कॉर्डसेट असतं तर अजून चांगला वाटला असता. आणि याच्यावरती मी व्हाईट प्लाझो घातली आहे, खरं याच कलरची असती ना तर अजून चांगली वाटली असती. स्लीव्ह सुद्धा छान आहेत, आपण फोल्ड सुद्धा करू शकतो. जो गार्डनमध्ये मी जाताना घातलाय ना, तर तो सुद्धा कुर्ता तिथलाच आहे आणि फक्त 300 रुपयाचा आहे. तर डब्ल्यू ऑरेलिया वगैरे ब्रँड असतात, पण फक्त सिलेक्ट करताना व्यवस्थित करायचे, कारण की एकसारखे ड्रेस आहेत असं वाटत राहतं. तर ही होती आजची खरेदी.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.